आता पंडितांनी माझी जी ओळख करून दिली त्याच्यात असं सांगितलं तुम्हाला की आपण नावं ठेवण्याबद्दल बोलणार. नावं ठेवणं हा प्रत्येकाचा अतिशय महत्त्वाचा आवडीचा विषय असतो. त्यामुळे आपण ह्या संदर्भातच बोलूया. मजा अशी की नावामध्ये काय आहे असं शेक्सपियर म्हणाला, व्हॉट इज देअर इन द नेम. आणखी श्वेता जुमानी म्हणते की नाम में सब कुछ. तर नेमकं काय आहे ते आपण आता बघूया. पण वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्राच्या भाषेत तरी नावामध्ये सगळं काही असतं असं आपण आता पुढचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल. प्रथम असं बघायचं की नावं झाडामना प्रत्येक भाषेत असतात आणि आपल्याकडे जे नाव असेल ते दुसरीकडे तेच भाषेत ते नाव असेल अशातला भाग नाही. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला कदाचित एक झाड माहित असेल, कळ लागू. सुंदर फुलं येतात त्याला लोकल भाषेत अगीन फुल म्हणतात. तिथे जर लोकांना विचारलं खेडेगावात जो त्याला अगीन फुल म्हणतात आणि ते ज्वालांसारखं सगळं फुल दिसत असतं. एका सेमिनारमध्ये आम्ही भाषण ऐकत होतो. समोरचा माणूस आम्हाला सांगत होता, वो झगडा झगडी रहते है ना. आता झगडा झगडी काय आम्हाला बऱ्याच वेळ डोक्यात प्रकाश पडेना. मग कोणाला तरी कळलं झगडा झगडी म्हणजे भांडण लावणारं म्हणजे कळलं मी. म्हणजे एकाच झाडाची ही दोन नावं आहेत. तुम्ही जर संजीवनी ऐकलं असेल ना, रामायणात ते प्रसिद्ध झाड आहे की हनुमान जाऊन संजीवनी घेऊन येणार होता. पण प्रत्यक्ष हनुमानाला सुद्धा प्रश्न पडला. तो सुषेण वैद्य त्याला म्हणाला, जा रे तू संजीवनी घेऊन ये. तो म्हणाला, मी कुठली संजीवनी आणू पण. आणि रामायणात असा एक श्लोक आहे, मृत संजीवनी चैव विशल्यकरणीमपि सावर्ण संजीवनी चैव संधानकरणी तथा. यातलं कुठलं तुला हवंय. मग तो सुषेण वैद्यही गडबडला. मग शेवटी हनुमानाजवळ एकच पर्याय होता, अख्खा द्रोणागिरी काढला, शोध आता तुला काय हवे, कुठली वनस्पती ते. तर हे असं सगळीकडे सुरू असतं. आता कल्पना करा की एक जपान मधला माणूस वनस्पती सांगतो. सगळं आता लॅटिन वगैरे सगळं विचारायचं. जपान मधला एक माणूस वनस्पतीचं वर्णन घेतो आणि आपण एक पटदिशी इंग्लिशमध्ये जातो. पण जपानी किंवा चीनी माणसं, रशियन ते अगदी पक्की असतात. ते त्यांच्या भाषेशिवाय बोलणार नाहीत. तुम्हाला दुभाषाच घ्यावा लागेल. तर जपानी माणसांनी एक वर्णन घेऊन पाठवलं. चीनमधल्या माणसांनी वर्णन लिहिलं. ती चित्रलिपी असते. काय लिहिलंय आपल्याला कळणार आहे का? नाही. मग याला पर्याय का? पर्याय एकच, सगळ्या लोकांनी एकाच भाषेत नाव द्यायची. आणि नुसती नावं देऊन चालत नाही. ते पुढे भाग मी बघते, सांगतेच तुम्हाला. त्याच्याबरोबर एक स्पेसिमेन घ्यावा लागतो, मॉडेल, की या झाडाला उद्देशून मी हे नाव ठेवलेलं आहे. त्याला म्हणतात ते टाईप स्पेसिमेन. आणि त्याच्याबरोबर त्या झाडाचं डायग्नोसिस द्यावं लागतं. डायग्नोसिस म्हणजे डिस्टिंग्विशिंग फीचर्स. त्याला म्हणायचं डायग्नोसिस. आपण डॉक्टरकडे गेल्यावर जसं डायग्नोसिस करतो डॉक्टर आपल्या रोगाचं, तो लक्षणं सांगतो, हे 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 झालं, स्वाईन फ्लू झालाय म्हणजे एवढं एवढं झालं, अशी तो लक्षणं सांगतो. तशी त्या झाडाची सगळी लक्षणं द्यायची, तो स्पेसिमेन द्यायचा, ती लक्षणं द्यायची. हे कुठल्याही भाषेत देऊन चालत नाही, केवळ लॅटिनमध्येच द्यावं लागतं. म्हणजे समजा मी पुण्यात एक नवीन वनस्पती शोधली तर मला एवढा सगळा पराक्रम करावा लागेल. मग लॅटिन जाणारे किती लोक आहेत? कारण आपली संस्कृत जशी मृत भाषा धरली जाते तशी लॅटिन पण मृत भाषा आहे. मग लॅटिनमध्ये काम करणारी काही माणसं आहेत. तुम्हाला ती टर्मिनॉलॉजी येत असेल तर तुम्ही सुद्धा वर्णन तयार करू शकता. बोटॅनिकल लॅटिन नावाचं एक पुस्तकच आहे, त्याच्यात तुम्हाला सगळी माहिती मिळते कसं लॅटिन तयार करायचं ते बॉटनीचं. तर लॅटिन डायग्नोसिस द्यायचं ते कुणाकडनं तरी करून घ्यायचं. मागे एक लॉयला कॉलेजला एक प्राध्यापक होते, ते लॅटिन करून घ्यायचे. एका झाडाचं वर्णन करायला ते 300-400 रुपये त्या काळात घेत होते, 20 वर्षापूर्वी. कारण लॅटिन कोणाला येत नाही. लॅटिनच का, इतर भाषात का नाही? लॅटिन ही मृत भाषा आहे. मृत म्हणजे ती फारशी वापरात नाही. त्यामुळे त्याच्यात फारसा बोली भाषा म्हणून फरक पडत नाही.
आज आपण इथनं जर नागपूरला गेलो तर म्हणतो ते करून राहिलाय, जाऊन राहिलाय, खाऊन राहिलाय, आणि मग आपल्याला ते काहीतरी विचित्र वाटतं. किंवा कोकणात गेला तर अजून त्यांचे वेगळे असतात प्रकार. पण हे असं काही होऊ नये म्हणून लॅटिन मध्येच नाव दिलं जातं. म्हणून असं एक छान बॉटनीचं डेफिनेशन आहे. बॉटनी इज ए सायन्स, ओके, फॉर व्हॉट? फॉर अब्युजिंग, लक्षात घ्या शब्द, अब्युजिंग ब्युटिफुल प्लांट्स अँड फ्लॉवर्स इन ग्रीक अँड लॅटिन. आणि एखादी गोष्ट ग्रीक अँड लॅटिन आहे याला मिनिंग आहे बरं का. फिजिक्स इज ग्रीक अँड लॅटिन टू मी, म्हणजे मला काही त्यातला ओ का ठो कळत नाही, म्हणून ते म्हणायचं की बॉटनी इज अ सायन्स ऑफ अब्युजिंग ब्युटिफुल प्लांट्स अँड फ्लॉवर्स इन ग्रीक अँड लॅटिन. आता हे वाक्य मी माझ्या पुस्तकात लिहिलं. आता मजा अशी झाली की त्या टाईपसेटर मुलीला कळलं नाही की मला अब्यूज म्हणायचे. तिला वाटलं नक्की बाईची स्पेलिंग मिस्टेक झाली, म्हणून तिने बॉटनी इज अ सायन्स ऑफ अम्युझिंग ब्युटिफुल प्लांट केलं. मी म्हणलं अगं तू मला का नाही विचारलं? मग मला अब्यूजच म्हणायचं होतं तिथे. तर तिचा विश्वास बसेल ना, असं काही शिवी काय. म्हणजे आता खरंच तुम्ही जर नावं बोलायला लागलात ना बॉटनीमधली तर असंच. मला जर तुम्हाला थोडं विषयांतर करते. एक मास्तर होते, ते एका चाळीत राहायला गेले आणि तिथे ती एक बाई भांडकुदळ होती, नळावरनं ती कायम भांडायची, माहीत असेल कुणातरी. मग लोक म्हणाले की ती फार शिव्या बिव्या येते, तुम्ही जरा जपून राहा. तो म्हणाला ऑलराईट बघतो काय आहे. मग तो बाटलीभर पाणी भरायला गेला तर ती आलीच नाही प्राणी. तिने तिच्या शिव्या सुरू केल्या. मग ह्या मास्तरनी पण शिव्या सुरू केल्या. मी तुझा गुणाकार करीन, तुझा भागाकार करीन, लसावी काढीन, मसावी काढीन. आता ती म्हणाली या नवीन शिव्या आहेत म्हणून ती पळून गेली. तसं मला जर एका माणसाचा राग माझा काढायचा असेल तर मी बॉटनीमध्ये शिव्या द्यायच्या. म्हणजे काय, तू कुकर मिठा मॅक्झिमा आहेस, म्हणजे काय, तू तांबडा भोपळा आहेस, तू अगदी रिसिनस कम्युनिस्ट आहेस, म्हणजे तू एरंडासारखा वाढलायस नुसता. हे म्हणून म्हटलं की बॉटनी इज अ सायन्स ऑफ अब्युजिंग ब्युटिफुल प्लांट्स अँड फ्लॉवर्स इन ग्रीक अँड लॅटिन. ही अशी छान डेफिनेशन केली. आता सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यात प्रत्येक झाडाला नाव जे असतं त्याचे दोन भाग असतात. पहिला भाग जो आहे, द नेम इज मेडअप ऑफ टू टर्म्स, वर्ड्स म्हणा, टर्म्स म्हणा. तर पहिला भाग आहे त्याला म्हणायचं जेनेरिक नेम. येऊ का? हो, हे पडणार हो बुधला. आणि सेकंड पार्ट जो आहे त्याला म्हणायचं स्पेसिफिक एपिथेट. याचा अर्थ काय नेमका? जेनेरिक नेम म्हणजे नाव आणि स्पेसिफिक एपिथेट म्हणजे त्या नावाचं विशेषण. नावाचं विशेषण आहे ते, नाव महत्वाचं. आणि मग दुसरा भाग आहे तो विशेषण आहे. म्हणजे मी नाव सांगताना पूर्वीच्या काळची पद्धत अशी होती बघा, साने हेमलता दत्तात्रय, दीक्षितांची माधुरी, तिने ओळख कशी करून दिली ती. मी ना तुझं नाव काय, मी दीक्षितांची माधुरी. तसं जिनस ही महत्वाची असते जास्त आणि मग स्पेसिस येते. तर पहिला भाग आहे तो जिनस आणि दुसरा भाग आहे तो स्पेसिस. स्पेसिस हे त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. लक्षात ठेवा, त्याला बोटॅनिकल नेम डज नॉट कन्सिस्ट ऑफ टू नेम्स. One is name and other is the specific epithet, means it is an adjective qualifying the noun. It is an adjective qualifying the noun. म्हणजे आता उदाहरणच घेऊया, मँजीफेरा इंडिका. हो, खूप वर्षांनी कॉलेजच्या मँजीफेरा इंडिका यातला हे जो पहिला पार्ट आहे ना त्याला म्हणायचं जेनेरिक नेम आणि दुसरा पार्ट आहे त्याला म्हणायचं स्पेसिफिक एपिथेट. प्रत्येक झाडाला अशी नावं असतात. ह्या पद्धतीला म्हणायचं विनाम पद्धती, बायनॉमियल
नॉमेनक्लेचर. त्याला म्हणायचं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता ही पद्धत केव्हापासून सुरू झाली तर ही पद्धत 1 मे 1753. का याच्यापूर्वी काय होती पद्धत? 1 मे 1753 ही पद्धत सुरू केली. कारण ह्याच्या अगोदर जी पद्धत होती ना त्या फारच भीषण होती म्हणावं. इट वॉज पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे याचा अर्थ काय तर झाडाचं नाव म्हणजे एक जेनरिक नेम आणि त्याला एक मालगाडी सारखी लांबलचक विशेषणांची यादी. आता 2 नावं लक्षात ठेवताना तुला मुलं हैराण होतात. रेग्युलर बॉटनीची मुलं. मग त्यांच्यासाठी आम्हाला काय काय नाटकं करावी लागतात. एक झाड आहे मुसांडा फ्रॉन्डोसा. झाड तुम्हाला सुद्धा माहिती आहे मुसांडा बागेतलं झाड आहे कायमचं. त्याला पण फ्रॉन्डोसा आहे ते फार जुनं आहे. म्हणजे मुसांडा फ्रॉन्डोसा. आता मुलाला लक्षात ठेवायला आम्ही मग सांगतो मसाला डोसा किंवा सॅकॅरम ऑफिसिनॅरम. अरे बापरे म्हणजे काय नाही ऊस. मग ते आमचे कली होते ते म्हणायचे सकाराम ऑफिसात गेला. हे काहीतरी साम्य आहे ना त्याच्यात. अशी नावं लक्षात ठेवायची. अशी फॅमिलीची नावं पण रागडबंबच असतात. अनाकार्डियसी मग त्याला म्हणायचं अन्नाकार्डेसी. असले पियाडसी. असले पियाडसी म्हणजे आपली रुई बी आहे ना ती फॅमिली आणि ती अवघड आहे भयंकर. फ्लोरामध्ये त्याचं नाव काढणं म्हणजे त्याला आम्ही म्हणत होतो अशिका पिडेशी. असं काहीतरी करायला हवं ना. असोसिएशन ऑफ आयडियाज. तर पहिलं नाव कसं होती पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर. तुम्हाला वाचून दाखवते 2 नावं. प्रचंड नाव होती. लिग्निस पहिलं नाव आहे त्याचं बरं का. लिग्निस अल्पिना लिनिफोलिया मल्टीफ्लोरा पेरॅम्पल रॅडिकल. यातलं फक्त लिग्निस जी आहे ती जिनस आहे. म्हणूनच म्हटलं की मालगाडी विशेषणांची मालगाडी. मला सुद्धा हे परत वाचताना कागदाचा आधार घ्यावा लागतो. मग याच्यात सगळी विशेषणं आली. म्हणजे काय लिग्निस ही त्याची जिनस. बाकी सगळ्या त्याची वर्णनात्मक यादी आहे. अमुक अमुक माणूस तो अशा रंगाचा अशा उंचीचा. हरवलेल्या व्यक्तींचं वर्णन सांगतात की नाही की अमुक अमुक डोळे असे अंगाचे ह्या रंगाचा शर्ट घातलाय आणि तो किती दिवसापूर्वीचा असतो. 25 सप्टेंबरला हरवलेल्या माणसाच्या अंगात पांढरा शर्ट आतापर्यंत कसा राहील. तर असं आता बघा लिग्निस हे जिनस बरं का. अल्पिना म्हणजे अल्पिनाचा प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आपल्याला फक्त ही भाषा परिचित नाही म्हणून घोटाळा होतो. अल्पिना म्हणजे उंच पर्वतावर वाढणारं. लिनिफोलिया. लिनिफोलिया म्हणजे लिनन हा शब्द तुम्ही ऐकलाय. पूर्वी कापडात लिनन असायचं. लिनन हे का झाडापासून निघणारा धागा एकसारखा लिनियर म्हणून तो लिनन. आणि ज्या झाडापासून तो निघतो त्याचं नाव लायनम. असं सगळं कोरिलेशन आहे एकमेकांशी. त्या झाडापासून निघतो म्हणून तो लायनम. त्याची पानं कशी आहेत लिनिफोलिया. प्रत्येक शब्द लॅटिन आहे. लिनिफोलिया म्हणजे ज्याची पानं जो लिग्निस उंच पर्वतावर वाढतो ज्याची पानं तुम्हाला मी लायनमला मराठीत काय जवस माहिती ना. जवसाची संधी तो म्हणजे लायनम. मराठीतला जवस म्हणजे लॅटिन मधला लायनम. ज्याची पानं जवसासारखी आहेत. ज्याला मल्टीफ्लोरा म्हणजे ज्याला भरपूर फुलं येतात. ज्याची मुळं खूप लांब असतात अशा लिग्निस बद्दल मी बोलते. एवढं लांबचं पण. दुसरं असं आहे कॅरिओफायरम सॅक्सिटॅलिस फोलिस ग्रॅव्हिनियस अम्बेलॅटस कोरिमस. कसं काय शक्यच नाही लक्षात ठेवा. मग हे सगळं ज्यावेळेला चालू होतं एवढी मोठाली नावं दिली त्यावेळेला लिनायसने ठरवलं. लिनायस बद्दल आपण बोलू नंतर. लिनायसने ठरवलं हे अगडबंब प्रकरण थांबवायचं आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली.
1 मे 1753 हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट धरला जातो. आणि त्याच्यानंतर जी नावं अस्तित्वात येतील त्या नावामध्ये फक्त 2च भाग असतील, एकच ॲडजेक्टिव्ह असेल आणि एक नाव नसेल आणि त्याचं एकच ॲडजेक्टिव्ह असेल. ही अशी त्याची त्यावेळेला सुरुवात झाली. हे ज्या पुस्तकापासून सुरू झालं त्या पुस्तकाचं नाव स्पीसीज प्लॅन्टॅरम. परत हे लॅटिनच आहे, स्पीसीज प्लॅन्टॅरम. प्लॅन्टॅरम म्हणजे प्लॅन्ट्स. युनिव्हर्सिटॅटिस पुनेन्सिस. मला जर उगीच बंबार्डिंग करायचं असेल तर म्हणणार युनिव्हर्सिटॅटिस पुनेन्सिस म्हणजे काय, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. पण जरा दाखवताना वेगळं दाखवतात. तसं स्पीसीज प्लॅन्टॅरम म्हणजे स्पीसीज ऑफ प्लॅन्ट्स. आता एक लक्षात ठेवा, झाडांमध्ये प्रत्येक झाडाला नाव नाही. म्हणजे कशा अर्थाने बघा, एक समजा 50-60 आंब्याची झाडं आहेत तर ती सगळी मॅन्जिफेरा इंडिकाच आहेत. त्याच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक झाडाचं व्यक्ती समजून नाव नाहीये. फक्त म्हणे किशोर कुमारने अशी घरातल्या झाडांना नावं दिली, गंगाराम, रणजित, अग्निकमू. तो त्या झाडांना हाक मारायचा म्हणे नावाने, असं त्याच्याबद्दल सांगितलं जातं. तसं पाहिलं तर आपण सगळी मंडळी सुद्धा, आपण खरं तो श्याम मानव बरोबर होतो, आपण फक्त मानव आहोत. आपण सगळे मानव आहोत, बाकी सगळी वरची लेबल आहेत, विशेषण आहेत. मग आपण कोण आहोत? होमो सपायन्स. सपायनचा अर्थ शहाणा माणूस. शहाणा आहे की नाही माहित नाही, परंतु होमो सपायन्स. तशी आपल्या सगळ्यांचं नाव एकच आहे. मग तो एस्किमो असेल, नाहीतर आफ्रिकेतला निग्रो असेल किंवा भारतीय असेल. पुढच्या ज्या आहेत त्या सगळ्या रेसेस आहेत. पण आपण जीनस कुठली? होमो. स्पीसीज कुठली? सपायन्स. आपण सगळे होमो सपायन्स आहोत. तेव्हा आपल्या संपूर्ण समुदायाचं असं नाव आहे होमो सपायन. तशी जगाच्या पाठीवरचं कुठलंही आंब्याचं झाड घेतलं तर ते मॅन्जिफेरा इंडिकाच असेल. म्हणजे द नेम्स आर टू बी अप्लाइड टू द पॉप्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर. आपल्यासारखं वैयक्तिक प्रत्येक झाडाला नाव नाही. हे सगळ्यात महत्वाची बाब. हा, या त्याच्यावर व्हरायटीज झाल्या, वाढ झाली. वाढ, आपण ज्याला वाढ म्हणतो ते वाढ झाली. आफ्रिकन माणूस आहे तो, त्याचा रेस झाली, जमात झाली म्हणा, वंश झाला. नॉर्वेजियन हा त्याचा वंश झाला, किंवा चायनीज हा वंश झाला. तसं बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आता नवीन नवीन किती आला, आता बीटी कॉटन आला. म्हणजे तो शेवटी कोण आहे? तो सगळे कॉटन एकच आहे. फक्त त्याच्यात मजा अशी असते की कॉटनमध्ये, कापसामध्ये 4 वेगवेगळ्या जाती आहेत. हा, आता मराठीत सांगते. जीनस म्हणजे प्रजाती आणि स्पीसीज म्हणजे जाती. जीनस म्हणजे प्रजाती आणि स्पीसीज म्हणजे जाती. आता मी कापसावर आली म्हणून सांगते. गॉसिपियम ही त्याची जीनस आहे आणि स्पीसीज किती आहेत? 4 आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर जुन्या काळात आपल्या घरातनं झाडं असायची कापसाची, अशी उंच उंच ट्री सारखी. निदान कमीत किती बरीच वर्ष जगायची. आणि त्याची बी सुद्धा अशी वेणीसारखी असायची. पहिले का कोणी पाहिला? वेणीचा कापूस असंच त्याला म्हणत असत. तर तो गॉसिपियम अर्बोरियम. आता याला अर्थ आहे, अर्बोरियम म्हणजे काय? ट्री लाईक. गॉसिपियम अर्बोरियम. पण आता जे आपल्याकडे आहेत ते एवढी छोटी छोटी झाडं असतात. सध्याची झाडं पाहिली का तुम्ही? छोटी छोटी झाडं असतात. तर तो जो सध्याचा आहे तो हर्बेशियम. हर्बेशियम म्हणजे काय? स्मॉल तर तो हर्बेशियम आहे, तो अर्बोरियम होता. मग याच्यात फरक काय आहे? फरक खूप आहे. एक तर उंच वाढतो, तो बुटका असतो, तो अनेक वर्ष जगतो, हा एखाद्या वर्षात जगतो. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्या गुणसूत्राच्या संख्येत बदल. आपला जो पूर्वीचा कापूस होता ज्याला आपण वेणीचा कापूस म्हणतो, त्याची गुणसूत्र द्विगुणितच होती. म्हणजे 2n = 26च होता. आणि आत्ताचा जो आपण लावतो बीटी कॉटन सोडून द्या, तो वाढ झाला वेगळ्या पद्धतीने, जेनेटिक जनुकीय अभियांत्रिकीने तयार झालेला. पण तो जो होता पूर्वीचा तो आहे चतुर्गुणित. म्हणजे त्याच्या क्रोमोसोम नंबर जो आहे तो 52 आहे. म्हणजे कुठला तरी आपण म्हणतो ना हायब्रिड तयार झाला, तसा तो जो हर्बेशियम आहे तो हायब्रिड आहे. आपला कॉटन अर्बोरियम आणखी एक आफ्रिका किंवा त्या भागातला एक कॉटन रेमंड डायमंड, या दोघांचा संकर झाला.
आणि तो नैसर्गिकरित्या झाला. नाही तर माणूस ढवळाढवळ करतो संकर करताना, पण तो संकर झाला तो नैसर्गिक झाला. पण त्यामुळे हा जो तयार झाला हा आपला हर्बेशियम कापूस तयार झाला. तर आपला विषय कुठं कुठे चाललोय पण असे कसं व्हायचं. हा, गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम हर्बेशियम. तर मी काय सांगत होते, सगळ्याचे हे जे असतात त्या जाती असतात आणि मग पुढे त्याच्यानंतर वाण तयार होतात, पण ते आपल्याकडे असतात. माणूस ज्यावेळेला इंटरफिअर करतो त्यावेळेला त्याचे वाण, सुधारित वाण, असं कल्याण सोना हा गव्हाचा सुधारित वाण, पण असे वाण जे तयार होतात ते नंतर तयार होतात. तर हे सगळे जे आहेत ते गॉसिपियम कोणजा असतील ते. आता ही नावं, पहिली गोष्ट काय आहे, प्रत्येक झाडाला एक नाव पाहिजे. नियम बघा काय काय. प्रत्येक झाडाचं नाव हे 2 भागात असतं. एक म्हणजे प्रजातीवाचक नाव आणि जाती विशेषण, हा दुसरा भाग. त्याच्यानंतर त्याच्या पुढे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळतं. म्हणजे आता मॅन्युफॅक्चर इंडिका असं पाहिलं त्याच्या पुढे एल आणि पुस्तक. हा एल कोड लर्नर का नाही. एल स्टँड्स फॉर लिनायस. हा जो लिनायस होता, कार्ल फोन लिन किंवा लिनायस, लिन हा जो माणूस होता 1707 सालचा त्याचा जन्म आणि 1770 साली तो मेला. पण ही वॉज जायंट मशीन असं म्हटलं जातं त्याच्यावर. कशाचं? क्लासिफिकेशन. नुसतं क्लासिफिकेशनच नाही, त्यांनी अनेक व्याप केले. म्हणजे आपल्याला माहिती आहे थर्मामीटर सुद्धा त्यांनी मॉडिफाय केला. सेल्सिअसनी जो थर्मामीटर केला का तो सुद्धा या माणसांनी मॉडिफाय केला. हा उत्कृष्ट लेखक होता. पण आपल्याला बघायचं त्याचं ते बॉटनीच्या दृष्टीनेच कर्तृत्व काय आहे ते बघायचं. तर या लिनायसनी भरपूर काम केलं आणि त्यांनी त्याच्यापूर्वी ही सगळी सिस्टीम सुरू होती. आणि हे जे सुरू केलं बायनॉमियल, हे तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळ्यात मजा अशी की त्यांनी असं केलं की प्रत्येक वेळेला ज्यावेळेला एखाद्या झाडाचं नाव ठरेल त्यावेळेला ते कुणी नाव ठेवलं, म्हणजे या झाडाचं बारसं कुणी केलं त्याची पण नोंद हवी. त्याला म्हणायचं अथॉरिटी. हीच अथॉरिटी म्हणजे ती त्याची पेटंट म्हणा, त्याची ती मालकी. आणि नियम दुसरा असा की जितका तो माणूस प्रसिद्ध असेल तितक्या त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म केला, ॲब्रिव्हिएशन करायचं. एल स्टँड्स फॉर लिनियस. म्हणजे जीवशास्त्रात कुठेही तुम्ही एल म्हणालात की कुणी तुम्हाला सांगेल म्हणजे लिनियस, दुसरं कोणी नाही. तर असा एल म्हणजे अथॉरिटी. तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर ज्यावेळेला प्रिंट होतं त्यावेळेला ते तिरप्या अक्षरात प्रिंट होतं, दॅट इज कॉल्ड इटॅलिक्स. आणि त्याच्यानंतर ही अथॉरिटी ही लिहावीच लागते. आणि त्या अथॉरिटीमध्ये अजून बरेचसे प्रकार असतात, पण आपल्याला तितक्या खोलात जायचं नाही. म्हणजे एक गोष्ट निश्चित की झाडाचं बारसं केलं जातं आणि बारसं करणाऱ्याला त्याची अथॉरिटी म्हणतात. त्या नावाबरोबर त्याची अथॉरिटी तिथे लावायलाच पाहिजे. हा, आता नावं तयार कशी होतात? आपल्याला भरपूर प्रकार मिळतात नावं तयार करण्यासाठी. आता पहिले ती आपण जेनेरिक नावं म्हणजे प्रजातीवाचक नावं कशी होतात याचा विचार करू. काही वेळेला ती गौरवार्थ नावं केलेली असतात. एखाद्या माणसाने खूप काम केलंय बॉटनीत, तर त्याच्या गौरवासाठी एखाद्या झाडाला तिचं नाव द्यायचं. आणि हे सगळं लिनायसनी, आत्ता जी नावं आहेत ना उपलब्ध त्यातली 2/3 नावं लिनायसनीच केली आहेत. म्हणजे असं म्हटलं जायचं त्यावेळेला की बस संपलं, आता बॉटनीचा एंड आलाय, आता काय थोडीफार झाडं तपासायची राहिली, ती तपासायची, त्याचं क्लासिफिकेशन करायचं, त्याला एक नाव देऊन टाकायचं, ती संपली बॉटनी. असंच त्यावेळेला लोकांची कल्पना होती. पण बरेचसं काम या लिनायसनी केलेलंच होतं. आता नावं तयार करताना बघा काय काय विचार करतो. काही नावं ही एखाद्याच्या स्मरणार्थ, त्याच्या गौरवासाठी त्यांनी जे काय योगदान दिलेलं आहे वनस्पतीशास्त्राला त्याच्या संदर्भात ती नावं तयार होतात. आपल्या ओळखीची असली खूप नावं आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे मायकेलिया म्हणजे चाफा, पिवळ्या चाफा, सोनचाफा म्हणजे मायकेलिया. तसा प्लुमेरिया पांढरा चाफा. फ्रँगीपानी म्हणून एक लोकॅलिटी झाली माहिती ना, साईट आहे एक हाऊसिंग सोसायटी, फ्रँगीपानी म्हटलं की आपल्याला वाटतं काय वेगवेगळ्या प्रकार असेल ना, काय नाही, पांढरा चाफा.
खूरचाफा, क्षीरचाफा म्हणतात, फ्रँगीपानी, अशी नावं पुष्कळ सापडू शकतात आपल्याला. तर मायकेलिया, प्लुमेरिया म्हणजे काय, तर ही प्लुमेर म्हणावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी बॉटनीत भरपूर काम केलं म्हणून त्याच्या नावाने प्लुमेरिया. मायकेल होता, त्याच्या नावाने मायकेलिया. नंतर तुमचं एक कुठल्या बरं अजून सांगता येईल, मिलिंग्टोनिया, मिलिंग्टन नावाचा माणूस होता. आपल्या हे बुचाची झाडं आहेत ना, पांढरी लांब फुलं येतात ती, तो मिलिंग्टोनिया. हां, तर ही सगळी ना. अजून एक फार चांगलं नाव बॉहिनिया. तर हे बॉहिन नावाचे दोघं भाऊ होते. बॉहिन नावाचे दोघं भाऊ होते, चुलत भाऊ होते, आणि त्यांनी बॉटनीत खूप काम केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या गौरवासाठी त्या झाडाचं नाव झालं बॉहिनिया. मी चित्र काढते, तुम्हाला सगळ्यांना काढते. काय म्हणजे माझ्या नाही, हे पान आहे, हप्त्याचं पान आहे, खरे हप्त्याचं पान आहे. हा, तर हे दोघं भाऊ होते ना, मग हे पान कसं असतं, दोन हे जुळलेलं दिसतं म्हणून ते बॉहिनिया. आणि आपण कांचन म्हणून जे वापरतो ना, ते बॉहिनिया वेगळा असतो. आणि प्रत्यक्षात खरा बॉहिनिया असतो ना, त्याला एवढी बारीक बारीक नखा एवढी पिवळ्या रंगाची फुलं आहेत. आपल्या कांचनाची फुलं चांगली मोठी मोठी असतात. तर ही सगळी जी नावं आहेत ती अशी कमोमोरेटिव्ह. हा, व्हिक्टोरिया ऐकलंय नाव ना, व्हिक्टोरिया रेजिया किंवा व्हिक्टोरिया अमेझॉनिका. व्हिक्टोरिया अमेझॉनिका किंवा व्हिक्टोरिया रेजिया म्हणजे काय, राजकमल. त्या कमळाचं पान 2 मीटर व्यास, एवढं 150 पाऊंड वजन त्याच्यावर सहज तोलतं. आणि त्याची जी खालचा पृष्ठभाग आहे ना, तुम्ही पाहिलं नाही, चित्रात पाहिलं असेल नाही, खालचा जो पृष्ठभाग आहे त्याचं डिझाईन इतकं अप्रतिम असतं, कारण एवढं पान फाटत नाही. आपली जेवणाची थाळी असते बघा, तसे त्याच्या कडावरती वळलेले आणि सुंदर पान असतं. पाहिलंय इकडे पुण्यात नाही आहे खर्च, म्हणजे असणं शक्य नाही. कलकत्त्याला सिप्पूर बोटॅनिकल गार्डनात ते आहे. मजा अशी झाली की ॲमेझॉनची एक छोटीशी नदी आहे, उपनदी, त्या नदीत हे झाड सापडलं. त्याचं फूल सुद्धा 20 सेंटीमीटर व्यासाचं आहे आणि ते रात्री उमलतं. तर आणि मजा अशी की बाहेरचं तापमान आणि या फुलाचं तापमान याच्यात साधारण 10 डिग्रीचा फरक असतो. हॉट फ्लावर म्हणतात. तर हे ज्यावेळेला फूल त्यांनी तिकडे पाहिलं ॲमेझॉनच्या उपनदीत, बेल्के नावाची नदी होती, तिथनं ते त्यांनी इंग्लंडला नेलं. आता ॲमेझॉनचं तापमान आणि तिकडचं तापमान ह्याच्यात इतका फरक आहे, पण त्यांनी तिथे तापमान वाढवायचे प्रयोग केले. त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती, कुठल्या तरी 16व्या शतकातला हा प्रकार आहे. इलेक्ट्रिसिटी नव्हती, तर त्यांनी कोळसे वापरून उष्णता वाढवली आणि त्या झाडाला जगवलं. साईटवर ही सगळी माहिती आहे, छान आहे, छान माहिती दिली आहे व्हिक्टोरिया संबंधी साईटवर तुमच्या इंटरनेटमध्ये. तर त्या झाडाचं वाढायला मिळावं म्हणून कोळसा वापरून तापमान वाढवलं आणि त्याला ज्याला फूल आलं त्यावेळेला त्या पॅक्स्टन नावाच्या माणसाला इतका आनंद झाला की त्यांनी ते फूल घेतलं आणि व्हिक्टोरिया राणी होती त्यावेळेला म्हणून तिला ते भेट दिलं, नजर भेट. आणि तेव्हा त्या झाडाचं नामकरण झालं व्हिक्टोरिया, त्या फुलाचं नाव त्यामुळे व्हिक्टोरिया झालं. आणि रेजिया म्हणजे रॉयल किंवा ॲमेझॉनिका म्हणजे ॲमेझॉन या शब्दाचा अर्थ सगळ्या आश्चर्यकारक, अमेझिंग. ते फुलही अमेझिंग, त्याचं पानही अमेझिंग, असं सगळं अमेझिंग म्हणून त्याला ॲमेझॉनिका असं दुसरं नाव आहे. आणि एक लक्षात ठेवा, काही वेळेला एका झाडाला 2-2 सुद्धा नावं सापडतात तुम्हाला. म्हणजे मी अगदी तावातावानी सांगत असते हे असं असं आहे बरं का नाव, की कुणीतरी म्हणतात तर म्हणतो नाही की आता हे नाव बदललं, असं नाही. प्रत्येक झाडाला 2-2 नावंही असू शकतात. त्याला म्हणायचं समनाव, म्हणजे तेही योग्य असतं आणि हेही योग्य असतं. आता आपल्याला माहित असलेलं एक झाड सांगते, टेक्टोना ग्रँडिस. टेक्टोना ग्रँडिस म्हणजे साग, टीक. मग टीकचं डेफिनेशन काय साधं, जे टिकतं ते टिकले, टीक. त्याचं नाव पहिलं थिका होतं.
मग टीक हे जास्त पॉप्युलर आहे म्हणून थिका म्हणाला तरी तेच आहे. आता तुम्हाला दुसरं एक नाव सांगते, पोंगामिया ग्लॅब्रा म्हणजे काय तर करंज. तुम्ही शब्दाला घाबरू नका, सगळी झाडं आपल्या परिचितच आहेत. पोंगामिया ग्लॅब्रा म्हणजे काय तर करंज. त्याचं नाव मध्ये एकदा डेरिस झालं, डेरिस ग्लॅब्रा. नंतर पोंगामिया पिनाटा. सारखे हो मी सांगितलं ना, बॉटनीचे लोक सारखी नावं ठेवतात आणि मग ते फार अवघड होऊन जातं. मग लोक म्हणतात काय याच्यात काही खरं नाही, हे दररोज नाव बदलतात. सराका इंडिका म्हणजे स्थितीचा अशोक, त्याचं नाव पहिलं जोनेसिया होता. विल्यम जोन्स नावाचा एक इंग्लिश माणूस होता, तो इथला गव्हर्नर होता. त्याचा भारतीय एकूण सगळ्याच गोष्टींबद्दल भयंकर अभ्यास होता आणि त्यांनी म्हटलं की मी जगात त्याच्यासारखं चांगलं झाड बघितलेलं नाही. मग त्याच्या गौरवावर तिथे तो जोनेसिया झाला आणि मग नंतर काही दिवसांनी तो सराका झाला. पहिला सराका इंडिका होता, तो आता सराका अशोका झाला. तेव्हा तुम्ही एक नाव लक्षात ठेवा, म्हणा माझ्या मतीप्रमाणे हेच नाव करेक्ट आहे, माझ्यासाठी तरी हेच नाव करेक्ट आहे. हा तर काय झालं, ही कमोमोरेटिव्ह नावं असतात, जसं व्हिक्टोरिया रेजिया किंवा व्हिक्टोरिया अमेझॉनिका. दुसरं काय असू शकतं सांगते तुम्हाला. काही लोक स्थानिक जी नावं असतात त्या नावांचं लॅटिनायझेशन करतात. पुत्रंजीवा या नावावर तुम्हाला कल्पना येईल की पुत्रंजीवा हे संस्कृत असणार नाव. जिओ पोता असं त्याला गुजरातीत म्हणतात. त्याच्या बियांच्या माळा गळ्यात घालायच्या लहान मुलाच्या, त्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. ते जिओ पोता पुत्र जीव असा आशीर्वाद त्या मुलाला द्यायचा, म्हणून त्याचं झालं पुत्रंजीवा. म्हणजे एखाद्या स्थानिक नावाचं सुद्धा लॅटिनायझेशन होतं, तसं ते पुत्रंजीवा झालेलं आहे. आणि अशी अनेक नावं लॅटिनाइज केलेली आहेत की इट इज नॉट नेसेसरी दॅट दे शुड बी ओनली इंग्लिश नेम. अशी कितीतरी नावं आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर दुसरं असं सांगते तुम्हाला, अधातोडा. अधातोडा हे तामिळ नाव आहे. अडू म्हणजे गोट, बेकरी, आणि तोडा मीन्स नॉट टू टच. तामिळ मधला अर्थ दिलेला आहे त्याचा. अडू म्हणजे गोट आणि तोडा मीन्स नॉट टू टच म्हणजे ज्याला बकरी सुद्धा तोंड लावत नाही ते झाड म्हणजे अधातोडा. मग ते अडू तोडा त्याचा अधातोडा झालं. म्हणजे अगदी साधं नाव म्हणजे आपलं अडुलसा. अडुलसा जो आपण सिरप घेतो ते अडुलसा. नंतर मँजीफेरा सुद्धा तसंच आलंय बरं का, तामिळच आहे परत. मँजिन म्हणजे आंब्याचा मोहर, ज्याला मोहर येतो ते झाड म्हणजे मँजीफेरा. नंतर तुम्हाला सांगते नेलंबो. आपल्याकडे जे कमळा म्हणून आपण वापरतो साधारणपणे, ती सगळी वॉटर लिलीज आहेत. त्यांची जिनस आहे निम्फैया. याच्याकडे पण आपण जर बघतो सध्या सगळीकडे त्या वॉटर लिलीज घरोघरी लावलेले असतात, त्या निम्फै. आणि दुसरे एक कमळ आहे लेलंबो, सॅक्रेड लोटस. म्हणजे काय, जे आपल्या संस्कृत वाङ्मयातनं भरपूर गौरवलेलं आहे की ते चिखलात उगवतं, पाण्याबाहेर डोकावतं, त्याचं पान आहे ते सुद्धा पाण्याबाहेर असतो, ते म्हणजे नेलंबो. पाहिलंय का कुणी? पाहिलं असेल खरं. नेलंबोच्या मध्यावर असा एक भोवऱ्याच्या आकाराची रचना असते. तुम्ही उत्तर प्रदेशात तर गेलात तर ही जास्त आहे. भोवऱ्याच्या आकाराची रचना आणि त्या भोवऱ्याच्या आकाराच्या रचने असं आहे किंवा झाली तर तोंडाचं ना पाणी घालायचं मग तसं दिसतं. ते जास्ती बरं वाटेल तुम्हाला कल्पना करायला. आणि इथे असे कॅव्हिटीज असतात. हे कमल काठी म्हणून बाजारात विकायला कळलं. आणि या प्रत्येकात एक बी असते, कमळ मकाळा. हा ते मग त्याची लाही करतात. तर ह्याचं नाव नेलंबो. हे खरं कमळ, हा ज्याला आपण संस्कृत वाङ्मयात वर्णवलेलं जे कमळ आहे ते नेलंबो. नेलंबो हा शब्द सिंहली भाषेतला आहे. म्हणजे जसं आपल्याकडचं आपण मँजीफेरा म्हटलं, अधातोडा म्हटलं, पोंगामिया सुद्धा तसं पोंगम म्हणजे करंज तमिळमध्ये. तर पोंगामिया म्हणजे सुद्धा तमिळमध्ये त्याचा फार प्रभाव आहे या सगळ्याच्या.
तसं नेलंबो हे सिलोनी नाव, सिंहली नाव आहे. नंतर पॅन्डॅनस म्हणजे केवडा, हे तर आपल्याला माहित असतो. पॅन्डॅनस हे मलायन नाव आहे. अननस आपण म्हणतो सिक्क मराठीत आपला शब्द याचा वापरतो. अननस सुद्धा आपलं नाव नाहीये, ते ब्राझिलियन नाव आहे आणि आपण सहजपणे ते वापरतो. नंतर अजून कुठलं बरं, हा पोंगामिया सांगितले. तर अशी नावं जी स्थानिक नावं आहेत त्यांचं सुद्धा लॅटिनायझेशन केलं जातं. त्याच्यानंतर काही नावं आहेत ना ती फॅन्सीफुल आहेत, म्हणजे काहीतरी वैचित्र्यपूर्ण नावं आहेत. ॲकोनाइट, होमिओपॅथीचा अभ्यास करणाऱ्यांना माहित असेल. ॲकोनाइट माहितीये, ॲकोनाइट नावाचं एक औषध मिळतं ना होमिओपॅथी. हा ॲकॉन, ACON म्हणजे बाळ, ACON, ॲकोनाइट. ॲकोनिडम हे ते मूळ. बरं थांबत, तुम्हाला बचनाग नावाचं नाव झाडाचं माहित असेल. बचनाग हा अपभ्रंश आहे, ते मूळ नाव आहे वत्सनाभ. म्हणजे ते दोन त्याला कंद असतात आणि ते असे जोडलेले असतात की ते गाईच्या वासराच्या बेंबीसारखे दिसतात, म्हणून ते वत्सनाभ. आणि त्याचा अपभ्रंश झाला बचनाग, ते म्हणजे लॅटिन मधलं ॲकोनिटम. तर हे ॲकोनिटम म्हणजे काय, पूर्वी ते त्याचा रस, त्या कंदाचा रस बाणाची टोकं विषारी करण्यासाठी वापरायचं. आणि ते कसं काय, ते विषारी आहे, चांगल्यापैकी विषारी. मग ते कसं काय विषारी झालं, तर एक विषारी कुत्रा होता, म्हणजे पिसाळलेला कुत्रा होता. त्याचं एका ग्रीक योद्ध्याशी लढाई झाली आणि त्या विषारी कुत्र्याच्या तोंडातनं लाळ गळली. ती जिथे गळली तिथनं एक झाड उगवलं आणि ते झाड म्हणजे हे ॲकोनिटम. ते कुत्र्याची लाळ विषारी होती म्हणून हे झाड पण विषारी झालं. अशा काही फॅन्सीफुल गोष्टी आहेत. थिओब्रोमा, कोणाला शब्द कळतोय का मी काय म्हणते? थिओब्रोमा. हा, मी का अंडरलाईन करते सगळं, ज्यावेळेला मी मगाशी सांगितलं की ते जर प्रिंट करायचं असेल तर इटॅलिक्स मध्ये करायचं असतं आणि ज्यावेळेला मला नुसतं हाताने लिहायचं आहे त्यावेळेला मला ते अंडरलाईन करावं लागतं, म्हणजे ते मी शास्त्रीय नाव दिलं असं अर्थ होतो. म्हणून मी दरवेळेला बघा तिथे रेघा मातीच्या खाली आमच्या एका सहकार्याच्या मध्ये त्यांना बसायला पाठ येते नावाला, तर ते असं थिओब्रोमा, थिओलॉजी, थिओसॉफी म्हणजे रिलेटेड टू गॉड. थिओब्रोमा म्हणजे गॉड्स फूड, म्हणजे कोको आपला, आपण जो कोको वापरतो ना, तर त्या लोकांच्या, हा ब्राझीलचा आहे, आपल्याकडचं नाही आहे. आपण कित्येक पदार्थ असे खातो जे अगदी उपासाला म्हणून खातो, ते सगळे इम्पोर्टेड आहेत. शेंगदाणे इम्पोर्टेड, बटाटा इम्पोर्टेड, नंतर अजून रताळी इम्पोर्टेड, साबुदाणा इम्पोर्टेड, मिरची इम्पोर्टेड. आपली चिली शब्द मिरची कसा शब्द झाला, मरीच म्हणजे मिरी, मग मरीच्या सारखी ती मिरची, अशी त्याची उत्पत्ती. हा, तर काय थिओब्रोमा म्हणजे गॉड्स फूड. तर असा नंतर अजून सांगते तुम्हाला गॉड्स फूड सांगतात. नंतर दुसरे काही वेळेला ना त्या झाडाच्या नावातनं काहीतरी रंग येतो, म्हणजे इंडिगो फेरा, इंडिगो नावाचा रंग आहे म्हणते ना, ब्ल्यू कलर, इंडिगो फेरा म्हणजे त्यातनं ब्ल्यू, नीळ जी काढली, निळीचा सत्याग्रह झाला चंपारण्याचा, इंडिगो फेरा. फेरा म्हणजे धारण करणारा, ज्याच्यात नीळ जो धारण करतो तो इंडिगो फेरा. झॅन्थोझायलम शब्द फार अवघड आहे ना, झॅन्थोझायलम. आता याच्यात दोन अर्थ होतात सांगते. झॅन्थॉस म्हणजे काटे आणि झॅन्थॉस म्हणजे येलो, दोन्ही अर्थ आहेत. झॅन्थॉस म्हणजे काटे आणि झॅन्थॉस म्हणजे येलो. झॅन्थोझायलम म्हणजे हॅव्हिंग वूड विथ येलो कलर, आणि दुसरा अर्थ होतो हॅव्हिंग वूड विथ स्पाइन्स.
हे पण झाड तुम्हाला माहित आहे. मी जी सांगते ना नावं ती आपल्या परिचयातली सांगते, फक्त कदाचित हे झाड तुम्हाला पाहिलेलं नसेल. हे म्हणजे चिरफळ म्हणतात एक, माहितीये का? मसाल्याचा पदार्थ मिळतो एक, चिरफळ किंवा तिरफळ म्हणतात. हा, माशाच्या कालवणासाठी तिरफळ लागतं. तर ह्याचं झाड जे असतं त्याच्या खोडावर एवढे लांब लांब काटे असतात. आपल्या बाभळीच्या खोडावर काही, बाभळी नाही, कुठलं आपलं काटेसावळीच्या खोडावर सुद्धा काटे असतात, पण ते काटे फारच कमी. हे इतकं नुसतं काटे. बरोबर, चालेल. मला उभं राहता येत नाही, नाहीतर खरं मला आवडत नाही बसून व्याख्यान द्यायला. तर झॅन्थोझायलम म्हणजे काय? तर येलो वूड किंवा वूड विथ स्पाइन्स. पण येलो, मी तुम्हाला रंगाबद्दल सांगते, म्हणजे ते झॅन्थोझायलम म्हणजे येलो वूड. नंतर काही वेळेला एखाद्या झाडाचं नाव हे दोन लॅटिन नावांचं कॉम्बिनेशन असतं. कसं म्हणजे ओरोझायलम, ओरोझायलम इंडिकम, याला मराठीत म्हणतात टेटू. हा, अजून एक नाव म्हणजे मग एक्सप्लेनेशन सांगतो काय म्हणणार होते. ओरोझायलम, अजून एक नाव मी आठवलं, टेटू. टेटू, हा, दुसरं नाव ते फार इंटरेस्टिंग आहे, फायटेलेफास. बघा काय अर्थ लागतो का? फायटेलेफास, एलेफास, एलिफंट म्हणजे हा वनस्पतीमधला एलिफंट आहे. फायटम म्हणजे प्लॅन्ट, प्लॅन्ट मधला एलिफंट म्हणजे असं प्रचंड झाड असतो. आणि सगळ्यात मजा म्हणजे या झाडाला खोड नाही. जमिनीपासून नुसती पानांचा प्रचंड पसारा येतो, म्हणून तो एक प्रचंड असा आकार तयार होतो. काय बरं ज्याला म्हणता येईल, पंख्यासारखा मोठा तयार होतो आकार. आणि दुसरी गोष्ट, हा नारळवर्गीय आहे. नारळात जसा आत खोबरं असतं, पण नारळातलं खोबरं लुसलुसीत असतं. हे इतकं टणक खोबरं असतं की हस्तिरंज जसा वापरतात तसा या खोबऱ्याचा वापर होतो. म्हणून तो फायटेलेफास, एलिफंट ऑफ प्लॅन्ट किंगडम, म्हणजे जॉईंट नाव झालं. जसं ओरोझायलम, हा ओरोझायलम सांगा. ओरॉस म्हणजे माउंटन आणि झायलॉम म्हणजे वूड, म्हणजे जे वुडी प्लॅन्ट मोठ्या पर्वतावर वाढतं ते. पण तसं काही नाही, ते कुठे वाढतं. आता तुमचे ताथवडे उद्यान आहे ना, तिथे त्याच्या समोर खूप छान ओरोझायलमची झाडं आहेत आणि त्याला अशा तलवारीसारख्या एवढ्या मोठ्या शेंगा येतात आणि त्या उकलताना असा टू टू आवाज होतो म्हणे. मी काय ऐकलेलं नाही, पण त्याची व्युत्पत्ती अशी सांगितली जाते की त्या शेंगा ज्या वेळेला उकलतात त्याला असा आवाज येतो, म्हणून त्या झाडाचं नाव टेटू. आयुर्वेदात हे फार महत्वाचं झाड आहे. जे दशमुळं असतात त्यांच्यापैकी एक झाड. हा, तर अशी ही नावं तयार होतात वेगवेगळ्या पद्धतीने. झॅन्थोझायलम झालं, ओरोझायलम. आता स्पेसिफिक एपिथेट कशी तयार होतात त्याचे सुद्धा प्रकार आहेत. काही वेळेला रंगावरनं स्पेसिफिक. प्लुमेरिया रुब्रा, रुब्रा म्हणजे रेड. तुम्ही जी दसऱ्याला नवरात्रात तिळाच्या फुलांची माळ घालता, हा, ते नायग्रा, त्याच्या बिया काळ्या असतात, म्हणजे ते कारळे. कारळे म्हणजे तीळ, काळे तीळ वेगळे. हा, कारळे म्हणजे आपण चटणी करतो त्याची सुद्धा, तर ते नायग्रा. हा, मग ते नायग्रा, इक्झोरा नायग्रा म्हणजे दुसरं एक झाड आहे. ती पानं काळी पडतात वाळल्या, म्हणून त्याचं नाव इक्झोरा नायग्रा. नंतर एक्लिप्टा अल्बा, अल्बा म्हणजे पांढरा. सगळे आपले बरेचसे. रुब्रा, रुब्रा म्हणजे रेड. प्लुमेरिया रुब्रा, एक्लिप्टा अल्बा, नायग्रा सांगा, एक्झोरा नायग्रा. सगळे म्हणजे जो एक्झोरा काळा आळ पडतो तो, जो प्लुमेरिया लाल फुलंवाला तो, जो एक्लिप्टा म्हणजे माका, ज्याची पांढरी फुलं असतात, माक्याची फुलं पांढरीच असतात तो. म्हणजे नंतर हे झालं म्हणजे त्याच्या रंगावरनं झालं. मग त्याच्या मूळ गाव कुठलं. आता बघा, इंडिका म्हणजे कुठला असणार तो, इंडियाचा. झेलॅनिका, सिनॅमोमम झेलॅनिकम, ZEY
झेलॅनिकम, ZEY. झेलॅनिकम म्हणजे फ्रॉम सिलोन. चायनेन्सिस, थिया, थिया म्हणजे चहा, कॅमेलिया किंवा थिया. चायनेन्सिस म्हणजे त्याचं मूळ गाव कुठलं, देश कुठला, चायना. नंतर जॅपोनिका, जपान. तर ज्या देशात तो अस्तित्वात आला त्याचं पण काही वेळेला स्पेसिफिक एपिथेट झेलॅनिका म्हणजे सिलोन, सिलोन. पण एक गोष्ट लक्षात ठेवते, मी एक चूक केली आहे ते लिहिताना. काय केली, झेड कॅपिटल काढला, स्पेसिफिक एपिथेट स्मॉल काढायला हवं. स्पेसिफिक एपिथेट ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम दी स्मॉल सेकंड, काय सेकंड बॉक्स लेटर. नंतर काही लोकांच्या स्मरणार्थ सुद्धा स्पेसिफिक एपिथेट सुरू होतं. म्हणजे एक झाड आहे महाबळेश्वरला खूप कॉमन आहे, ॲक्टिनोडॅक्ने. हुकेरी किंवा हुकेराय, ॲक्टिनोडॅक्ने हुकेराय. हुकर यांनी 7 व्हॉल्यूम लिहिले. भारत, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश म्हणजे ग्रेटर इंडिया ज्याला म्हणतात, सिलोन, या सगळ्या भागाचा त्यांनी 7 व्हॉल्यूम मध्ये सगळ्या वनश्रीचा अकाउंट तयार केलेला आहे. त्या हुकरच्या गौरवासाठी हा हुकेराय झाला. ॲक्टिनोडॅक्ने हुकेराय हे महाबळेश्वरला खूप कॉमन झाड आहे आणि त्याला स्थानिक भाषेत पिसा म्हणतात, पिसा. नंतर दुसरं वांडा, रॉक्सबर्ग आहे. रॉक्सबर्ग नावाचा एक असा बॉटनिस्ट होता, त्याच्याबरोबर हा रॉक्सबर्ग आहे. वांडा हे एका संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे, वनदा, त्याचा झाला वांडा. तर हा सुद्धा असे खूप अपभ्रंश झालेले आहेत. पलासी, प्लासी, पयस, पलासी, प्लासी ते पण मराठीत झालंय, पण इथे वांडा हा वनदाचा अपभ्रंश झालेला आहे. हे एक अपिवनस आहे, म्हणजे दुसऱ्या झाडावर वाढणारं ऑर्किड आहे. तर ही सगळी नावं कशी झाली, ती त्यांच्या स्मरणार्थ दिलेली नावं झाली. नंतर काही काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे एखाद्या झाडाला खूप फुलं येतात, मग आपण त्याला नाव लगेच देऊन टाकायचं, जे ॲडजेक्टिव्ह. फ्लॉरिबंडा, ॲबंडंट फ्लॉवरिंग, फ्लॉरिबंडा म्हणजे खूप फुलं येणार. लॅटिफोलिया, बासिया लॅटिफोलिया किंवा बासिया लॉंगिफोलिया. बासिया म्हणजे मोह, मोहाची फुलं असतात माहिती ना, तर बासिया म्हणजे मोह. तर मोहाच्या 2 जाती आहेत. एक जाती म्हणजे खरंच जाती म्हणते मी, वाण नाही म्हणते. एक बासिया लॅटिफोलिया, लॅटिफोलिया मीन्स ब्रॉड लीव्ह, आणि लॉंगिफोलिया मीन्स हॅव्हिंग लॉंग लीव्स. पॉलीएल्थिया लॉंगिफोलिया आपल्याला जो कायम भेटतो आणि आपण ज्याला अशोक म्हणतो तो पॉलीएल्थिया लॉंगिफोलिया. आणि पॉलीएल्थिया नावाला सुद्धा अर्थ आहे. अल्थियास म्हणजे रोग, बऱ्याचशा रोगांना जो बरं करतो तो पॉलीएल्थिया लॉंगिफोलिया म्हणजे हॅव्हिंग लॉंग लीव्स. नंतर एक आयपोमिया, बंधनवेल म्हणून, समुद्र किनाऱ्यावर जर तुम्ही गेलात तर बंधनवेल म्हणून असते, तर त्याचं नाव आहे आयपोमिया बायलोबा. बैलोबा नाही, आयपोमिया. पण लक्षात ठेवायला बायलोबा म्हणजे कसं असतं, मग जसं मी आमट्याची पानं दाखवली ना तशीच, पण इतकी डीप नसतात. आणि समुद्र किनाऱ्यावर हे खूप मोठ्या प्रमाणात हे वायूला पकडून ठेवायला हे खूप चांगलं उपयोगी पडतं, म्हणून त्यांचं नाव बंधनवेल. किंवा कोकणात अशी त्यांची हे सांगितले जाते की ह्याला समुद्राला ती मर्यादा घातलेली की ह्याच्या पलीकडे तू यायचं नाहीस, म्हणून त्याला मर्यादवेल पण असं म्हणतात.
तर बायलोबा आयपोमिया. नंतर रेरी फ्लोरा, चुकून जर फुलं येत असतील, कमी फुलं असतील तर त्याला रेरी फ्लोरा म्हणतात. एक ऑर्किडची जात आहे ग्राउंड ऑर्किड म्हणजे जमिनीवर वाढणारं, हॅबेनारिया रेरी फ्लोरा. नंतर काही वेळेला स्थानिक नावं सुद्धा जशीच्या तशीच घेतली जातात. तर आपलं रताळं जे आहे त्याचं नाव काय आहे? आयपोमिया बटाटा. आपण बटाटा म्हणतो ते सोलॅनम ट्युबरोसम आहे आणि आयपोमिया बटाटा हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि बटाटा हे नाव ब्राझीलमध्ये रताळ्याला वापरलं जातं, तेच नाव इकडे वापरलं जातं. निकोटियाना टबॅकम म्हणजे तंबाखू. टबॅकम हे नाव ब्राझीलचं आहे. परत नंतर तुमचं सांगते कॅको. मगाचा कोको होता हा, हे लक्षात ठेवा. आणि हा कॅको आहे, एरिथ्रोझायलॉन कॅको. याची पानं आणि बिया ह्या इंटॉक्सिकेटिंग आहे, म्हणजे ज्याला कोकेन म्हणतात तो ह्या झाडापासून काढतात. पण ते स्थानिक लोक स्ट्रेस रेजिस्टन्स म्हणून ती पानं आणि हे वापरतात. तर तो कॅको, CACAO हा शब्द तिकडचा आहे. कॅको नेटिव्ह आहे. नंतर काही वेळेला कॅरेक्टरिस्टिक अशा असतात, साईजवर असतात. लेमना म्हणजे आपल्या पाण्यात वाढणारं एक बारकं टिकलीचं शेवया म्हणतात, म्हणजे कुंकवाची टिकली असते ना, ते बारकी मध्यम आकाराची, तेवढ्यालाच ते झाड असतं. तर त्याचं नाव लेमना मायनॉर. मायनॉर म्हणजे लहानसं. आणि त्याच्या जोडलेलं एक अजून एक झाड असतं, ते आपल्या वरीचा दाणा असतो, वऱ्याचे तांदूळाचा दाणा एवढं झाड किंवा थोडंसं दुप्पट आकाराचं म्हणा, पण ते त्याला फूल येतं. म्हणजे त्याचं फूल किती लहान असेल आणि त्याला मुळं नसतात म्हणून त्याचं नाव अरिझा. आ म्हणजे विदाउट, काही सफिक्स प्रिफिक्स असतात. आ म्हणजे विदाउट, अरिझा म्हणजे हॅविंग नो रूट्स. अरिझा हॅविंग नो रूट्स. नंतर साईज वरनं लेमना मायनॉर सांगितलं. नंतर टेक्टोना ग्रँडिस म्हणजे टीक. टेक्टोना ग्रँडिस म्हणजे टीक. टीक म्हणजे प्रचंड आकाराचं म्हणून तो ग्रँडिस. ग्रँड आहे म्हणून ग्रँडिस. अशी खूप नावं आहेत हो, मी तुम्हाला थोडी थोडी सांगते. एनिकोस्टेमा लिटोरॅलिस, मुद्दाम सांगते हे नाव तुम्हाला, हे औषधात वापरतात. आता लिटोरॅलिस हे नाव म्हटल्यावर लिटोरल झोन कुठं असतो तर समुद्र काठावर असतो. पण हे लिटोरॅलिस मात्र समुद्र काठावर नाही, कुठेही सापडतो. मग त्याला असं विचित्र नाव का पडलं? याला मराठीत म्हणतात नाही. नाही 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 नाहीचा पाला. हा, जर तुम्ही काष्टौषधीच्या दुकानात गेला तर तुम्हाला नाईचा पाला देतील ते. आणि त्याच्याबद्दल एक छान म्हण आहे, नाई निर्गुडी माका औषधांचा काका. हा, औषधात ते चांगल्या प्रकारे वापरलं जातं आणि कडूची राईट असतं ना तसा याचा उपयोग होतो नाईचा. तर हे लिटोरॅलिस म्हटलंय, पण हे प्रत्यक्षात मात्र समुद्र किनाऱ्यावर नाही, कुठेही सापडते. नंतर आता काही वेळेला ज्या जागी झाडं वाढतात त्यांची पण नावं दिलेली असतात, की टेरेस्ट्रिस म्हणजे जमिनीवर वाढणार, ट्रायब्युलस टेरेस्ट्रिस म्हणजे गोखरू, सराटा म्हणतात ज्याला, ते जमिनीवर वाढतं. तसं एखादं झाड पाण्यात वाढेल, आयपोमिया ॲक्वॅटिका. ॲक्वॅटिका म्हणजे पाण्यात वाढणारं. हे आपल्याकडे खूप असतं. नळीची भाजी त्याला म्हणतात, नळीची भाजी, आणि भाजीसाठी खरंच वापरतात ते आयपोमिया ॲक्वॅटिका. एखादं झाड जर खूप कॉमन असेल तर त्याला म्हणायचं व्हल्गे. मजेदार आहे ना. ट्रिटिकम व्हल्गे म्हणजे अतिशय कॉमन, सर्वसाधारण. आणि जर अत्यंत दुर्मिळ असेल तर म्हणायचं रिगॅलिस रॉयल. म्हणजे हे ऑस्मुंडा नावाचं एक फर्न आहे महाबळेश्वरला, त्या वेण्णेच्या कडेच्या बाजूला 2-4 स्ट्रीम्स आहेत किंवा वेण्णेच्या त्या ट्रिब्युटरीज म्हणा बारक्या, त्यांच्या काठावरही सापडतं. अतिशय दुर्मिळ आहे. मग लगेच तो ऑस्मुंडा रिगॅलिस रॉयल फर्न. नंतर काही वेळेला आता आपल्याला जो कडुनिंब माहिती आहे नेहमीचा, त्याचं नाव असतं अझाडिराक्टा.
आणि त्याचा दुसरा एक भाईबंद आहे तो आहे मेलिया अझाडेराक, AZEDARACH. या AZEDARACH याचा अर्थ हा पर्शियन शब्द आहे अझाडेराक आणि त्याचा अर्थ नोबल ट्री. त्यांच्याकडे त्याला फार किंमत आहे आणि ते ज्यावेळेला लोक आपल्याकडे आले त्यावेळेला त्यांना हा आपल्याकडून निंब दिसला. हा बकाणा निंब म्हणतात त्याला. सुंदर निळी फुलं येतात हो त्याला, फार कमी आहेत झाडाची पण खूप छान निळी फुलं असतात, तो बकाणा निंब. नंतर कुठल्या भागात ती झाडं आली आहेत त्याचा सुद्धा रेफरन्स असतो बरं का. म्हणजे ओरिएंटल, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट. ओरिएंटल म्हणजे पौर्वात्य. मग एक झाड आहे त्याचं नाव ट्रेमा ओरिएंटॅलिस, त्याला मराठीत म्हणतात गोल. मराठीतली नाव फार मजेदार आहे, गोल त्याचं नाव. ओरिएंटॅलिस म्हणजे हे पौर्वात्य आहे. त्याच्या उलट आपला काजू आहे अनाकार्डियम ऑक्सिडेंटल. ओरिएंटल म्हणजे पौर्वात्य, ऑक्सिडेंटल म्हणजे पाश्चिमात्य, OCCI ऑक्सिडेंटल, DENTAL. हां, नंतर काही वेळेला हे झालं सांगून. हां, सर्पेंटिना, राओल्फिया सर्पेंटिना. हां, तर सर्पेंटिना म्हणजे का, तर रूट्स आर जस्ट लाईक स्नेक. रूट्स आर जस्ट लाईक स्नेक म्हणून ते सर्पेंटिना. आणि स्नेक बाईटवर त्याचा तिकडे उपयोग करतात कोकणामध्ये. तसाच तो ह्याला पण वापरतात, काय फेब्रेन एपिलेप्टिक अटॅक. तर सर्पेंटिना म्हणजे स्नेक लाईक. सर्पेंटिना हा लॅटिन नेम आहे. परत एकदा अजून काय बरं सांगता येईल काय. हां, किती वर्ष जगतं ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आता आपलं जे बागेत लावणारं सनफ्लॉवर असतं ते 1 वर्षाचं असतं. हेलियांथस ॲनस, ANNWS, ॲनस म्हणजे कम्प्लिटिंग लाईफ सायकल इन 1 year. हां, 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगायची विसरले की ज्या वेळेला हायब्रिड तयार होतात त्यावेळेला नावाचं पण हायब्रिड होतं. म्हणजे पूर्वी एकदा एकाने माहित असेल तुम्हाला, बर्बॅक नावाच्या माणसाने पोटॅटो आणि टोमॅटोचा ग्राफ्ट केला. हां, तर तो हायब्रिड झाला पोमॅटो. पण त्याचं त्यांनी नाव काही असं बदललं नाही, जेनेरिक स्पेसिफिक नेम काही बदललं नाही. पण असा नंतर एकदा हायब्रिड तयार केलेला आहे, तो आहे गव्हाचा आणि राय नावाचं एक धान्य असतं, सिकेल सिरियल असं त्याचं नाव आहे. ट्रिटिकम म्हणजे गहू आणि सिकेल म्हणजे राय. मग या दोन्हीचा हायब्रिड तयार केला आणि त्याचं नाव केलं ट्रिटिसेल. म्हणजे ट्रिटी हा यातला दिला भाग आणि सेल ह्याचा प्रेफिक्स घेतलं आणि हे सफिक्स केलं. तसा एक कोबी आणि मुळा यांचा पण क्रॉस केला. क्रॉस करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ते जवळचे नातेवाईक असावे लागतात तर तो क्रॉस होतो. त्याचं नाव झालं रॅफॅनस म्हणजे मुळा आणि ब्रासिका म्हणजे कोबी. कोबी, फ्लावर, नवलकोल आपण म्हणतो पण ते नाव काय माहिती का? बोल नोलकोल. पहिल्यांदा केस आले म्हणजे हा नोल आणि दुसऱ्यांदा केस आले म्हणजे नो कोल. ब्रासिका ओलेरासिया व्हरायटी नोल कोल आणि आपण त्याचा केला नवल कोल. तसं ब्रासिका ओलेरासिया व्हरायटी कॅम्पेस्ट्रिस म्हणजे कॅबेज, ब्रासिका ओलेरासिया व्हरायटी बॉट्रायटिस म्हणजे कॉलीफ्लॉवर. त्यातला कॅबेज आणि मुळा यांचा क्रॉस केला आणि त्या झाडाचं नाव ठेवलं रॅफॅनो ब्रासिका. पण फारच मोठं झालं ते.
राखेनो ब्रासिका. आणि ते काय एवढं सक्सेसफुल झालं नाही शेवटपर्यंत. म्हणजे काय असतं, ज्यावेळेला हायब्रिड तयार होतो त्यावेळेला त्याला आपल्याला आवश्यक त्या कॅरेक्टर यावे लागतात. मग इथे मुळ्यासारखं रूट यायला पाहिजे आणि कोबीसारखी पानं यायला पाहिजेत. तर उलट झालं तर त्याचा काही उपयोग नाही की मुळ्यासारखी पानं आली आणि कोबीसारखं मूळ आलं, त्यामुळे तो फेल गेला. तर हां, आता आणखी एक भाग, प्रत्येक झाडा हे नावं आहेत लक्षात ठेवा, आणि नावं असल्यामुळे त्याला जेंडर असतं. नावांना जेंडर आहेत या सगळ्या, त्यामुळे त्या जेंडर म्हणजे हे प्लॅंट ही आहे का शी आहे का इट आहे हे कळतं. ज्यांची नावं आणि एंड होतात, मँजिफेरा, इंडिका. हा म्हणजे आणखी एक नियम, द ॲडजेक्टिव्ह फॉलोज नाउन इन जेंडर. म्हणजे जो मराठीत आणि संस्कृतमध्ये नियम आहे तसाच आहे, ॲडजेक्टिव्ह फॉलोज नाउन इन जेंडर. मँजिफेरा तर ते इंडिकाच होईल, इंडिकस नाही होणार. आणि जी नावं ए नी एंड होतात, मँजिफेरा, इंडिका, इक्झोरा, रुब्रा, इक्झोरा, नायग्रा, एंडिंग इन ए. ए नी जी नावं एंड होतात, दोज आर ऑल फेमिनाईन नेम्स. असनी जी होतात ती मॅस्क्युलाईन, हेलियांथस, ॲनस, ANNWS, ॲनस, एंडिंग इन अस, म्हणजे ती मॅस्क्युलाईन. सॉरी चुकले मी, ती न्यूटर आहे. आणि नी एंड होणारी ती मॅस्क्युलाईन. सोलॅनम मग ते इंडिकम होणार. तर प्रत्येक ही नाऊन आहे, त्यांना जेंडर आहे. ती जेंडर जी असतील नाऊनची, ती जेंडर तुम्हाला स्पेसिफिक एपिथेटलाही पाळावे लागतात. आणि त्याला पुष्कळ अपवादात्मक गोष्टी असतात, पण आपल्याला त्याच्यामध्ये सध्या जायचं नाही. पण अशा तऱ्हेने हे नॉमेनक्लेचर ब्रेक घ्यायचं आहे. किती वाजले? काय 8:15 वाजले? फार झालं मग. हा, आता मी तुम्हाला थोडंसं कार्ल लिनियस संबंधी सांगणार आहे. आता कार्ल लिन हे त्या शास्त्रज्ञाचं नाव त्यांनी नंतर घेतलेलं होतं. त्यांच्याकडे आडनावांची पद्धतच नव्हती. यांनी ज्यावेळेला एकदा युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायची ठरवली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे तुझं आडनाव काय? तर तो म्हणाला, आडनाव नाही आहे मला. मग काय नाव होती त्यांच्याकडे बघा, त्याच्या आजोबांचं नाव होतं इंगेमार बेंगटसन. बेंगटसन. आता त्या सन हा जो शेवटचा भाग होता तो SON सन. म्हणजे हा जो इंगेमार होता तो त्या बेंगटचा मुलगा. त्याचे वडील होते नील्स इंगेमारसन. त्या न्यायाने काळ कसा होता, निल्सन होता. नीलचा सन म्हणून निल्सन. म्हणजे आपल्याकडे नाही का केशवसूत, हा तशी ती पद्धत होती. पण ज्यावेळेला ऍडमिशन घ्यायला गेला युनिव्हर्सिटीत त्यावेळेला त्याला सांगितलं तुला आडनाव पाहिजे. मग आडनाव कसं घेतलं? आपल्याकडे काही कुलवृक्ष असतात. कुलवृक्ष नावाची पद्धत आहे की हे आमच्या घराण्याचं दैवक वृक्ष आहे. तसं त्यांच्या घराण्याचं दैवक वृक्ष होता लिंबू. आणि लिंबाचं नाव होतं लिडेन. लिडेन लाईन. आणि लिडेन किंवा लाईन याचं लॅटिनायझेशन झालं लिन. आणि म्हणून त्यांनी ते आपल्याला आडनाव म्हणून घेतलं की तो जो वृक्ष आहे त्याचंच नाव त्यांनी आडनाव म्हणून घेतलं. हा माणूस पहिल्यांदा धर्मगुरू होणार होता. तुम्ही डार्विनची जर गोष्ट ऐकली तर तिथे असंच आहे की डार्विन सुद्धा धर्मगुरू होणार होता. अगोदर तो डॉक्टर होणार होता, पण तिथे त्यांनी काही लक्ष दिलं नाही. त्या वडील म्हणाले की तू घराण्याच्या नावाला कलंक लावणार आहे, ते चल न फूट, आता तू धर्मगुरू हो. तिथेही ते जमलं नाही आणि बरं झालं. नाहीतरी शेवटी त्यांनी धर्माच्या विरुद्ध सगळं सुरू केलं बोलायला. तसं लिन सुद्धा धर्मगुरू होणार होता, पण ते काय झालं नाही, जमलं नाही. तो मग बॉटनीच्या अभ्यासाला लागला. तिथे पुढचा त्याचा भाग फार मजेदार होता. तिथे फालून नावाच्या एका गावात असताना मोरियस नावाच्या एका कुटुंबाशी त्याचा परिचय झाला.
आणि तिथे त्यांना एक सारा नावाची मुलगी होती. हा त्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यांनी अट काय घातली, तू MD करून ये. मग त्यावेळेला तो एका गावाला गेला, त्या गावाचं नाव हार्डविच, आणि हे हॉलंड मधलं गाव आहे. आणि त्यांची मजा अशी होती की कमीत कमी दिवसात डिग्री देण्यात ते फार पटाईत लोक होते. या आपल्या लोकांना हे कळलं नाही अजून, ते बरं झालं. सारखा अशा सांगतात, सॉरी हार्डविच असो, हे शब्द जे आहेत ना ते भयानक आहेत. किती वेळा म्हटले तरी लक्षात येत नाहीत माझ्या सुद्धा. म्हणजे हे किती शॉर्ट मध्ये माहिती का, त्यांनी 5 मे 37ला रजिस्ट्रेशन केलं आणि 9 मे 37ला तो डॉक्टर झाला. आपल्या इथल्या लोकांना हे जर कळलं तर कठीणच होईल. हा, आणि विषय काय होता माहिती का, हा होणार कोण होता, डॉक्टर होणार होता. विषय काय होता माहिती का, त्याचा विषय होता पाण्यात विरघळलेली माती आणि त्यातलं डासांचं पुनरुत्पादन याचा परस्पर संबंध. प्रत्यक्षात हे त्यांनी काम दाखवलं. म्हणजे इतकी धमाल आहे त्याचं. हे सगळं तुम्ही खरं भाग्यवान आहात, तुमच्याकडे प्रत्येकाकडे इंटरनेट असेल, हे सगळ्या विषयावर तुम्हाला सापडेल माहिती. फक्त तुम्ही या विषयात जात नाही असले, एवढंच काय ते. तर त्यात होणारी डासांची उत्पत्ती यांचा परस्पर संबंध हा विषय. आणि त्या प्रत्यक्षात त्या 5 दिवसाच्या काळात त्यांनी ह्याच्यावर अजून काय केलं तर त्याला माहीत असलेल्या सगळ्या झाडांच्या नावाची यादी केली आणि तो डॉक्टर झाला. पण त्यावेळेला त्याला झाडांची प्रचंड माहिती होती हे निश्चित होतं. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की ज्याला वनस्पतीशास्त्र येतं ना तो कुठलाही माणूस डॉक्टर व्हायचा. म्हणजे त्याला डॉक्टरच म्हटलं जायचं, कारण त्यावेळेला ॲलोपॅथी नव्हती. झाडपाल्याचीच औषधे देत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, सिम्पल्सचा अर्थ तुम्ही डिक्शनरीत बघा. सिम्पल्स म्हणजे मेडिसिनल प्लांट्स. हा, तर ज्यांना कोणाला सिम्पल्स माहिती आहे तो सगळे डॉक्टर, वैद्य म्हणा त्यांना फार तर तुम्ही. पण असं त्याला झाडांची माहिती होती आणि त्याचे उपयोगही त्याला लोकांकडनं कळत होते. त्यामुळे तो असा डॉक्टर झाला, त्या मुलीशी त्याचं लग्न झालं वगैरे, ठीक आहे. पण ह्या डॉक्टरच्या पदवीवर तो स्वीडनच्या राणीचा वैद्यकीय सल्लागार बनला. हा, म्हणजे केवढी एवढी बघा. आणि त्याचं बाकीचं काम सुरूच होतं. वेगवेगळ्या प्रदेशांच्या ट्रिप्स करायच्या, दिवसभर झाडं गोळा करून आणायची आणि त्याच्या ट्रिपची वर्णन आहेत बरं का. तो जाताना त्याच्यावर खूप लोक निघायची जायला आणि घोड्यावरनं ह्याच्यावरनं त्याच्यावरनं ड्रम्स, नगारे, बिगुल सगळं वाजवीत बिजवीत जायचं. म्हणजे जंगलात जे कोण जनावरं असतील त्यांना फिरून लावायचं आणि असं दिवसभर भटकंती करून सगळेजण परत यायचे आणि सगळेजण ओरडायचे, विवा लिनियस, म्हणजे लिनियसचा जय जयकार असो. फार